सलोनी जायला कुणामुळे झालं तुझ्या जीवनाचं सोनं. तू माझ्या आवाजाला थोडा गोड तर कर रे बाबा. असं चालणार नाही ना विसरून, कुणामुळे झालं तुझ्या जीवनाचं सोनं. 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 दिनेश प्रेमाने म्हणतो, दिनेश आमचं सर्वांचं असं बाहेर चांगलं येतंय पण आतमध्ये बसल्यासारखा आवाज काऊन येते? असं बसून बसून खुर्चीवर टेबलावर खाली जमिनीवर. अरे कुणामुळे झालं तुझ्या जीवनाचं सोनं. दाद जाऊ नको न विसरूला. हे मंडळी असं चालणार नाही ना विसरूला. ढोलक तर खोल भाऊ, पाणी पिंचीच घेऊन जा, खोलून घेतो. आवाज आवाज म्हणतो रे. मी मास्तर झालो का मोठा, मी मास्तर झालो का मोठा, बाबा चुंबकीच्या पुण्यात. उद्यापासून सिंगर मॉनिटर देतो. तुझं लग्न लावीन जोरदार, तुझं लग्न लावीन जोरदार, बाबा जुंबजीच्या पुण्यात. तू सेवक झाला तुम्ही सेवक झाला बाबा जुंबजीच्या पुण्यात. नमस्कार नमस्कार. भजन सुरू झाली. नमस्कार. कसा होईल चमत्कार. नमस्कार. माझ्या पोराला चांगली पोरगी भेटू दे, माझ्या पोरीला चांगला पोरगा भेटू दे, माझी पोरगी चांगली सुखात राहू दे बापा. अशा प्रकारे अनेक समस्या भगवंता पुढे मांडता. आणि एकदा पुरीला चांगला जावई भेटला तर भगवंत कसा आहे सेवकांचा सांगतो, आला ताप तू जुंदेवजी माझा बाप, आला ताप तू जुंदेवजी माझा बाप, आणि गेला ताप तर मीच. असे काही सेवक आहेत तुम्हाला सांगतो इमानदारीनं,
नाही समजले का? आजीबाई समजले का? आजीबाई समजलं? क्या बात, आमची आई आहे ती, माता आहे, जननी आहे, स्वयं पोहोचणारी अशी आई इथे बसलेली आहे. धन्यवाद तुमचं की तुम्ही आमच्या एकदम या अंतचक्षु आणि या चक्षु पुढे बसले आहात. आमचे भाग्य उजळले, त्यामुळे जोरदार टाळ्या आमच्या आई सर्व आई लोकांसाठी जोरदार टाळ्या. आमच्या समोर बसले आहेत ना, ज्यांनी आम्हाला घडवलं, अशा महामूर्खांना इथे येऊन बसवलं, त्या आईचं नाही, ही जगातली सर्वात मोठा बिमारी ही आमच्या जोड येऊन फेकली आहे इकडे. म्हणून नमस्कार. काय म्हणतोय? सेवक सेवकाची रे ओळख कोणाला, सेवक सेवकाची रे ओळख कोणाला, नमस्कार घेण्याची लाज जगाला, नमस्कार घेण्याची लाज जगाला, नमस्कार घेण्याची लाज जगाला. सेवक सेवकाची रे ओळख कोणाला, नमस्कार घेण्याची लाज जगाला, नमस्कार घेण्याची लाज जगाला, नमस्कार घेण्याची लाज जगाला. आवाज वरदेवी साधू कोणाला, आवाज वरदेवी साधू कोणाला, कसं तुम्हाला विचारा म्हणाला, किती सांगू मी सांगू समजून, किती सांगू मी सांगू समजून. तुम्ही अशा पद्धतीने वाचवत राहाल, याचा अर्थ असा नाही की तुमच्यासाठी जास्त मिळेल. हे विसरून जा की तुम्हाला मिळेल, कारण असं चालणार नाही ना विसरू ना. भाऊ जे बसले आमच्या चेअरवर सर्व ठीक आहे, असं चालणार नाही ना विसरू ना. मी धनवान झालो का मोठा, मी पिंपळगाव झालो का मोठा, मी धनवान झालो का मोठा, बाबाजी मुलीच्या पुण्याई. कधी माणसांच्या अंगात कधीच भूत येत नाही, फक्त बायाच्या अंगात भूत येते. आजपर्यंत कधी माणसाला नाचताना पाहिलं का? नाही, फक्त बायाच्या अंगात भूत कोण येते सांगा? काय कारण असेल बायाच्या अंगात भूत येण्याचं? हाजी बोला. हा सर्व फॅर अँड लवलीचा कमाल आहे, हा सर्व त्या फॅर अँड लवलीचा कमाल आहे. आणि तुमचं गाव पिंपळगाव आहे. हा राक्षस आमच्या स्टेजवर बसलाय रे दादा. काय म्हणतोय पुढे? नीट आहे का? तर आपल्याला अनेकात असताना विचार करा, भूतबाधेसाठी माणूस कुठे कुठे जात नाही. या देवाकडे, त्या बाबाकडे, या याच्याकडे, त्या त्याच्याकडे, दूर 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 पर्यंत जातो, पण कुठेही त्याला समाधान मिळत नाही. आणि 10 दारं फिरल्यानंतर मग कुठे येतो? मानव धर्मात. कुठे येतो जी? बरोबर आहे की नाही? आणि या मानव धर्मात पदार्पण करताच त्याला सर्व सुख प्राप्त होते. म्हणून म्हणतोय, हे नितीन, किती देव पुजले रे भाले नाही तुला, किती देव पुजले रे भाले नाही तुला, दारोदारी फटकून तू मार घातला, दारोदारी फटकून तू मार घातला, किती देव पुजले रे भाले नाही तुला, दारोदारी फटकून तू मार घातला, दारोदारी फटकून तू मार घातला, दारोदारी फटकून तू मार घातला. आणि
उपकार त्यांचे समान ते बाबा जमदुजीचे उपकार म्हणून उपकार त्यांचे रे योग हे मिळाला पोटाशी भरले रे महिमा तुला पुढे सांग आता तू छाती ठोकून अरे काही मानव धर्माचे सेवक सांग आता तू छाती ठोकून तू धनवान झाला समोर तू रूपवान झाला समोर बाबा जुम्मनीच्या पुण्याला सेवक सुधारले बाबा जिंकले कुमारी संजना सेवक सुधारले बाबा जिंकले कुमारी संजना तू सेवक झाला समोर तू सेवक झाला समोर बाबा जुंगाजीच्या पुण्याला तू सेवक झाला समोर बाबा जुंगाजीच्या पुण्याला किती सेवक आहेत जे बाबांच्या पुण्याने बरेच कसं अच्छा मला एक सांगा असे किती आहेत तुमच्या गावात की ज्यांनी मानव धर्मांतरानंतर कोणाला नोकरी मिळाली कुणी चांगला गरीब होता अत्यंत गरीब होता ज्याच्याकडे पैसा नाही राहत ना पैसा वगैरे यायला लागला अशी किती सेवक आहेत हात वरती करा बरं. आणि मला एक महत्वाची गोष्ट तुमच्या गावात ऐकायला मिळाली की ते कार्यकर्ताच नाही म्हणतात खरं गोष्ट आहे का क्या बात कार्यकर्ता नाही आणि मला वाटतं मोजके सेवक या गावात असतात म्हणजे 16 ते 17 घराचे बरोबर किती घरांचे 17 घरांचे सेवक अच्छा कुठले कार्यकर्ते आहेत मग खातचे असतील कुठलेच नाही काठी वगैरे इत्यादी अनेक चला जे असतील ते पण एक मानावी लोक लागेल गोष्ट आणि तुमचं खरंच तुम्ही तारीफ काबिल जोरदार टाळ्या यांच्यासाठी तुम्ही सर्व जोरदार टाळ्या वाजवायला पाहिजे की एकाही कार्यक्रम